नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल मराठी योजना 2.0 मध्ये। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये ऑनलाईन फॉर्म हा कसा भरायचा आहे वेबसाईटवर। ठीक आहे, तर वेबसाईटवर आपल्याला इथे गुगल क्रोमवर यायचं आहे आणि या वेबसाईटवर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर येऊन तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे। मित्रांनो, रजिस्ट्रेशन करते वेळेस तुम्हाला इथे तुमचं फुल नेम, मोबाईल नंबर, पासवर्ड क्रिएट करायचा आहे, तुमचा डिस्ट्रिक्ट काय आहे ते टाकायचं आहे, तुमचा तालुका, तुमचं गाव कोणतं आहे, तुमचं कॉर्पोरेशन वगैरे कोणतं आहे। ठीक आहे, तर या सर्व गोष्टी तुम्हाला इथे टाकायच्या आहेत। या सर्व गोष्टी टाकल्यानंतर तुम्हाला इथं ॲक्सेप्ट करायचं आहे, टर्म्स अँड कंडिशन इथे ॲक्सेप्ट करून सबमिट करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चा फिल करायचा आहे। मित्रांनो, कॅप्चा फिल केल्यानंतर तुम्हाला इथे साइन अप या बटनवर क्लिक करायचं आहे। ठीक आहे, साइन अप या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो काही रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेला आहे तुम्हाला इथे व्हेरीफाय OTP टाकायचा आहे। व्हेरीफाय OTP टाकल्यानंतर तुम्हाला इथे त्याच्यानंतर तुम्हाला डबल एकदा कॅप्चा फिल करायचा आहे। कॅप्चा फिल केल्यानंतर तुम्हाला इथे व्हेरीफाय OTP करायचा आहे। व्हेरीफाय OTP केल्यानंतर तुमचा आता मित्रांनो लॉग इन सक्सेस झालेला आहे। तर तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुमचा पासवर्ड टाकायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो काही वरी कॅप्चा दिसतो तो कॅप्चा इथे टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे साइन अप किंवा लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे। तुमच्या इथे लॉग इन सक्सेस झालेलं आहे। या वेबसाईटवर आपलं आता रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे। आता रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला इथे यायचं आहे ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा इंटरफेस ओपन होईल। ह्या इंटरफेसवर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो हा कॅप्चा दिसत आहे हा इथे कॅप्चा एंटर करायचा आहे। कॅप्चा एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे व्हॅलिडेट आधार इथे क्लिक करायचं आहे। व्हॅलिडेट आधार केल्यानंतर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन फॉर्म वुमेन्स फुल नेम ॲज पर आधार, म्हणजे तुमचं आधार कार्डवर जे काही नाव आहे ते जशाच तसे इथे टाकायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे फादर नेम हजबंड किंवा तुमचा जो काही फादर आहे, वडील आहे, त्यांचे इथे नाव सिलेक्ट करायचे। जर तुमचं लग्न झाले असेल तर तुम्ही इथे हजबंड सिलेक्ट करायचं आहे आणि जर तुमचं लग्न झालेलं नसेल तर तुम्ही इथे फादर सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो। ठीक आहे, त्याच्यानंतर इथं मेडन नेम ऑफ वुमेन म्हणजेच मुलीचे लग्ना अगोदरचे नाव, तुमचे लग्नाच्या अगोदर तुमचे नाव काय होते, तुमच्या वडिलांचे नाव आणि तुमचे लग्न अगोदरचे आडनाव ते इथे टाकायचं आहे। त्याच्यानंतर तुमचं इथं मॅरिटल स्टेटस म्हणजे तुमचं इथे लग्न झालेलं आहे का, लग्न नाही झालं, डिवोर्स झालेला आहे की तुम्ही सेपरेट झालेला आहे। ठीक आहे, तर या सर्व गोष्टी तुम्हाला इथे सिलेक्ट करायच्या आहेत जे काही तुम्हाला लागू होईल ते। त्याच्यानंतर तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ आहे। डेट ऑफ बर्थमध्ये तुम्हाला इथं सर्वात प्रथम इथं मंथ घ्यायचा आहे, त्याच्यानंतर इथं डेट घ्यायचा आहे, त्याच्यानंतर तुमचा इयर घ्यायचा आहे। ठीक आहे, इथे सिलेक्ट करायचं। त्याच्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर तुमची जी काही जन्म डेट आहे, ठीक आहे, या प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे पुढे जायचं आहे आर यू बॉर्न इन महाराष्ट्र, म्हणजे तुमचं महाराष्ट्रामध्ये जन्म झालेला आहे किंवा नाही। जर झालेला असेल तर यस, अदरवाईज नो। त्याच्यानंतर तुम्हाला इथे यायचं आहे ॲप्लिकंट्स करंट ॲड्रेस अँड अदर इन्फॉर्मेशन, म्हणजे तुमचा आता करंट ॲड्रेस काय आहे, तुम्ही आता कोणत्या ॲड्रेसवर राहत आहात ते इथे टाकायचं आहे। ॲप्लिकंट्स फुल ॲड्रेस म्हणजे तुमच्या आधार कार्डवर आता जो काही ॲड्रेस आहे तो जशा तसा ॲड्रेस इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो काही पिनकोड आहे तो पिनकोड इथे टाईप करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, तुमचा कोणता जिल्हा आहे तो जिल्हा इथे तुम्हाला निवडायचा आहे। त्याच्यानंतर तालुका, तुमचा तालुका काय आहे तो इथे तालुका घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुमचं गाव कोणतं आहे ते गाव इथे तुम्हाला घ्यायचं आहे मित्रांनो। ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इथे जायचं आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा काउन्सिल, म्हणजेच कोणतं काउन्सिल। ठीक आहे, तुमचा जो काही महानगरपालिका आहे ते इथे तुम्हाला करायचं आहे सिलेक्ट। त्याच्यानंतर तुमचा वार्ड नंबर कोणता आहे ते वार्ड सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे कॉन्स्टिट्युएन्सी
म्हणजेच कॉन्स्टिट्युएन्सी, ठीक आहे. तुमची विधानसभा कोणती आहे ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा इथे मोबाईल नंबर टाईप करायचा आहे. त्याच्यानंतर इथे आहे आर यू अ बेनिफिशरी ऑफ एनी अदर फायनान्शियल स्कीम, म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंटच्या दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेतला आहात, यस घेतला असाल, अदरवाईज नो, ठीक आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकंट्स बँक डिटेल, म्हणजे तुमचं इथे बँकेचे डिटेल्स मागितले आहे. बँक फुल नेम, म्हणजे तुमचं बँकेवर जसं आहे तसं फुल नेम इथे टाईप करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा इथे अकाउंट नंबर, अकाउंट होल्डर नेम, म्हणजे तुमचं इथे नाव टाकायचं आहे. इथं बँकेचे नाव जसं स्टेट बँक ऑफ इंडिया, इथे तुमचं नाव. त्याच्यानंतर इथं बँक अकाउंट नंबर जसा आहे तसा बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे. इथं बँक अकाउंट नंबर कन्फर्म करून घ्यायचा आहे. बँक अकाउंट नंबर कन्फर्म करून घेतल्यानंतर तुम्हाला इथं IFSC कोड तुमचा जो काही आहे तो इथे टाईप करायचा आहे. तुमच्या पासबुकवर हा तुम्हाला IFSC कोड आणि ह्या सर्व डिटेल्स भेटतील. त्याच्यानंतर इज युअर बँक अकाउंट सीडेड विथ बँक अकाउंट, ठीक आहे. इज युअर बँक अकाउंट सीडेड विथ बँक अकाउंट, इफ युअर बँक अकाउंट इज नॉट सीडेड देन सीड युअर बँक अकाउंट विथ आधार, म्हणजे तुमचा इथे आधार कार्ड जो आहे तुमच्या बँकेला लिंक आहे किंवा नाही. जर असेल तर यस किंवा इथे नो, तुमचं असेल तर यस करा, अदरवाईज तुम्ही इथे नो करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं अपलोड ऑल डॉक्युमेंट्स मेन्शन बिलो, म्हणजे खाली तुम्हाला इथे आधार कार्ड, आधार कार्डची फ्रंट साईज, आधार कार्डची बॅक साईज, आणि त्याच्यानंतर तुम्हाला डोमायसाईल सर्टिफिकेट किंवा तुमचा जन्म दाखला, डोमासियल म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र किंवा तुमचा जन्म दाखला, त्याच्यानंतर शाळा सोडलेले तुमचे TC किंवा राशन कार्ड 15 वर्ष अगोदरचं. जर तुमचं राशन कार्ड नसेल तर तुम्ही तुमच्या पतीचे राशन कार्ड इथे जोडू शकता. त्याच्यानंतर वोटर ID फ्रॉम 15 इयर अगो, म्हणजे तुमचे इलेक्शन कार्ड जे 15 वर्ष अगोदरचे आहे ते इथे तुम्हाला जोडायचे आहे. यापैकी तुम्हाला कोणतंही एक डॉक्युमेंट इथे जोडायचं आहे, ठीक आहे. मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट्स जोडण्यासाठी इथे अपलोडवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स तुमचे दिसतील. ते डॉक्युमेंट्सपैकी एक तुम्हाला इथे असे सिलेक्ट करायचे आहे आणि इथे ओपन करायचे आहे. ओपन केल्यानंतर तुमचा डॉक्युमेंट तो सिलेक्ट होतो, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला डू यू हॅव एनी ऑरेंज ऑर येलो राशन कार्ड, म्हणजे तुमचं केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड आहे का. जर असेल तर यस, अदरवाईज नो करायचं आहे. जर तुमचं रेशन कार्ड असेल पिवळं किंवा ऑरेंज केशरी, त्याच्यात तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. म्हणजे तुमच्या रेशन कार्डचं इथं पहिलं पेज अपलोड करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं दुसरं पेज अपलोड करायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकेंट्स हमीपत्र सिग्नेचर अँड अपलोड, म्हणजे तुम्हाला इथे हमीपत्र डाउनलोड करायचं आहे. मित्रांनो आपण लिंकमध्ये पण हमीपत्र देऊ, तिथून पण तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही इथून हमीपत्र हा डाउनलोड करू शकता. आणि त्याच्यावर तुम्हाला टिक मार्क करायचा आहे. मित्रांनो तुमच्याकडे गाडी आहे का, तुमच्या इथे कोणी इन्कम टॅक्स भरतो का, ठीक आहे. या सर्व तुम्हाला जे अटी आहेत त्या मान्य करावे लागतील. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा नाव आणि सिग्नेचर करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डेट आणि तुमचं कोणत्या गावून तुम्ही फॉर्म भरता ते साईडला टाकायचं आहे आणि इथे तुम्हाला नंतर अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं बँक पासबुक दिलेलं आहे. बँक पासबुक तुम्हाला इथे फोटो आणि स्टॅम्प सिग्नेचर असला पाहिजे त्या बँक पासबुकवर, तो इथे तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं ॲप्लिकंट्स फोटो, म्हणजे ॲप्लिकंट्स जो काही कोणी फॉर्म भरतो त्याचा फोटो इथे अपलोड करायचा आहे अर्जदाराचा, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्ट डिस्क्लेमर ऑफ हमीपत्र, म्हणजे तुम्हाला हे हमीपत्रामध्ये ज्या काही गोष्टी होत्या ते तुम्हाला मान्य आहेत, ठीक आहे. त्या सर्व करून तुम्हाला इथे ॲक्सेप्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये इथं दिलेलं आहे, मी घोषित करतो की माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक नाही. माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रात सूट देण्यात यावी. माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही, म्हणजे टॅक्स कोणी भरत नाही. मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा निवृत्ती वेतन घेत नाही, ठीक आहे. या सर्व अटी आहेत मित्रांनो, वाचून घ्या आणि तुम्हाला ह्या सर्व अटी जर मान्य असतील तर स्वीकारा करा, अन्यथा अस्वीकारा, ठीक आहे. जर तुम्हाला ह्या सर्व मान्य असतील आणि खरोखरच या सर्व अटीमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्ही ते स्वीकारा करा.
आणि त्याच्यानं तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, तुम्ही इथे हा तुमचा फॉर्म सबमिट करू शकता. ठीक आहे, फॉर्म सबमिट करा. तुम्हाला फॉर्म सबमिट केल्यानंतर असा एक फॉर्म सबमिटेड म्हणून तुम्हाला एक तुमचा रेफरन्स नंबर मिळेल आणि काही दिवसांना तुम्हाला इथे स्टेटस होमला यायचं आहे आणि तुमचं जे काही स्टेटस आहे इथं ॲप्लिकेशन मेड बाय अर्लियर तुमचे इथं स्टेटस चेक करू शकता. ठीक आहे मित्रांनो, जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील. चला तर मित्रांनो